पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अभियंत्याला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल। काल महामार्गाचे कनिष्ठ अभियंता आणि वैभव नाईक यांच्यामध्ये वाद। यावेळेस वैभव नाईक यांनी अभियंत्याला दिली होती धमकी। मंदिरातील दागिने चोरी करून फरार झालेल्या आरोपीला राजस्थानमधून अटक। आरोपीने केलेल्या आणखी काही चोऱ्यांची प्रकरणंही आली उघडकीस। आरोपीकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। नालासोपाऱ्यात 9 मजली इमारतीला भीषण आग। इलेक्ट्रॉनिक उपकरणाला आग लागल्याची माहिती। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यात इंस्टाग्रामवरती पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्यानं तरुणावर हल्ला। शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातली घटना। हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर। हल्लेखोर अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती। पुण्यातील कोथरूडमध्ये एका इमारतीत 2 गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर। या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी। पुण्यातल्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा दहशत घरफोडीच्या उद्देशानं 2 आरोपींची सोसायटीत घुसखोरी। पोलिसांनी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून परिसरातील सुरक्षेसाठी गस्तही वाढवण्यात आली। भंडाऱ्यातील कोका अभयारण्य पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज। या अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सफारीची सुविधा उपलब्ध। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। अंबड तालुक्यातल्या शहागड परिसरात गोदावरी नदीला पूर। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाची पाणी पातळी आणखी वाढणार। बीडच्या गेवराईतील राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदावरी नदीला पूर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।